केलेल्या खुल्या वादविवादाच्या आव्हानाचा मुख्यमंत्री फडणवीसांनी पुनरुच्चार केलाय। मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत हे आव्हान दिलं होतं। सुप्रिया सुळेंनी हे आव्हान स्वीकारल्याचं म्हटलं होतं। त्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केलाय। माझ्या स्तराचा कोणताही नेता आणा, मी वादविवादाला चर्चा करायला तयार आहे, त्यांचा खरा चेहरा उघडा पाडू असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि माननीय मुख्यमंत्री जी वो मेरे से ज़्यादा व्यस्त है, वो जहाँ कहेंगे मैं खुद पहुँच जाऊंगी और एक अच्छी चर्चा हो सकती है। जहाँ उनकी अगर कुछ गलतफहमियां हो भारत सरकार के बारे में, तो मैं बड़ी विनम्रता से फैक्चुअल पोजीशन जो हुई है, जो पार्लियामेंट में हुआ है, जो भारतीय जनता पार्टी से मेरी भी बात हुई है, हमें क्या कहा गया, हमें क्या कहा गया और बिल में क्या आया, मैं बड़ी विनम्रता से दिल्ली की सारी बात माननीय मुख्यमंत्री से बड़ी विनम्रता से मैं उनको कभी भी कह सकती हूँ जब उनको टाइम हो। महिलांच्या उत्थानाकरता जी चळवळ चालली, त्या चळवळीला संपवण्याचं काम या नालायकांनी या ठिकाणी केलं। या ठिकाणी पायदळी तुडवण्याचं काम या नालायकांनी केलं। आणि म्हणून मी या ठिकाणी यांना खुली चुनौती दिली, खुली चुनौती। अरे या ठिकाणी या विषयावर माझ्या स्तराचा कोणी नेता आणा, तुमच्या नेत्याशी खुली डिबेट करण्याकरता मी तयार आहे। मी तुम्हाला दाखवून द्यायला तयार आहे तुमचा चेहरा काय आहे। तर विरोधी पक्ष सिरियल लायर आहे, दिवसातून 5 वेळा खोटं बोलतात अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। त्याला काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी उत्तर दिलंय। मुख्यमंत्री हे स्वतःच सिरियल लायर आहेत अशी टीका त्यांनी केली आहे। भारताच्या संसदेमध्ये महिला आरक्षण बिलाची भ्रूण हत्या ही विरोधी पक्षाने केली, त्याचाही जागर करण्याची आवश्यकता आहे। आणि ही मंडळी सिरियल लायर आहेत, रोज खोटं बोलतात, दिवसातनं 5 वेळा खोटं बोलतात। या प्रत्येकाला हे माहिती आहे, 2023 साली ज्यावेळेस महिला आरक्षण विधेयक आलं, एकमताने ते पारित झालं, त्यानंतर हे विधेयक कधीपासून लागू केलं पाहिजे याकरताचं संविधान संशोधन आलं होतं। भाजप आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हे स्वतःच सिरियल लॉयर आहेत आणि त्याच्यामुळे अशा वक्तव्यावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही। खोटं बोलण्यालाच हे लागतं। महिला बिलाच्या बद्दलचं ज्या पद्धतीनं लोकांना भ्रमित करण्याचं काम ते करतात आहे, 2023 मध्ये 21 सप्टेंबर 2023ला महिला बिल पारित झालेलं आहे, राष्ट्रपतीची सही झालेली आहे, त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे। 2024 मध्ये तुम्हाला लागू करायला कोणी थांबवलं होतं? हा प्रश्न नाना पटोलेंनी राहुल गांधीला म्हटलं असतं बरं झालं असतं। राहुल गांधी हे या ठिकाणी खोटारडेपणा आणि राहुल गांधीच्या वागण्या बोलण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जो नाना पटोलेचा रोख आहे, तो रोख मुख्यमंत्र्यापेक्षा त्यांनी राहुल गांधीला जर बोललं असतं तर बरं झालं असतं। तर संजय राऊतांची यावर प्रतिक्रिया आली आहे।